संघटनेचा शेतकरी संघटनेचा पालखेड डावा कालव्याला उशिरा आवर्तन सोडल्याने पिके करपली आहेत। याबाबत येवल्यात शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवूनही पालखेड डावा कालव्याला सिंचनाचे दुसरे आवर्तन पालखेड पाटबंधारे विभागाने 15 दिवस उशिरा सोडल्याने सर्व पिके करपली आहेत। या संबंधित विभाग जबाबदार असून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या संघटनेच्या लोकांनी दिला आहे। पालखेड डावा कालवा पाणी योजना संदर्भात 16 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे घेण्यात आली होती। यात संपूर्ण वर्षाचा सिंचन बिगर सिंचन आवर्तनाचे नियोजन यावर चर्चा करून जाहीर करण्यात आले होते। त्यानुसार पालखेड डावा कालव्याचे पहिले आवर्तन 12 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत ठरल्याप्रमाणे पार पडले। त्यामध्ये सिंचन आणि बिगर सिंचन दोन्ही मिळून 22 दिवसांचे आवर्तन देण्यात आले। दुसरे आवर्तन 25 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत नियोजित होते। मात्र हा निर्णय डावलून उशिरा आवर्तन सोडल्याचा आरोप या संघटनेच्या वतीने केला आहे। दुसरे आवर्तन जवळपास 15 ते 16 दिवसांनी उशिरा सोडले। त्यामुळे तालुक्यातील पालखेड डावा कालव्याच्या टेल भागातील शेतकऱ्यांची पीक कांदा, गहू, मका, भाजीपाला व चारा ही पिके करपून गेली आहेत। यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संतू झांबरे पाटील, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, संध्याताई पगारे, अमोल आहेर, दीपक पाटोदकर यांनी दिला आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। जे पालखेडचं पाणी 25 फेब्रुवारीला जे सुटणार होतं त्याऐवजी प्रशासनाने ते 7 मार्च दरम्यान पाणी सोडलं। त्याच्यामुळे पालखेड डाव्या कालव्यावरील टेल भागातील शेतकरी येवला तालुक्यातील पूर्णतः कांदा, मका, गहू, भाजीपाला, चाऱ्याची पिकं पूर्णतः जळून गेली। उष्णता खूप वाढलेली आणि प्रशासनाने असं का केलं? पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं वर्षभराचं नियोजन केलेलं असताना कालवा सल्लागारमध्ये माननीय जलसंपदा मंत्री विखे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ठरेल असताना वाटण्याच्या अक्षता का दाखवल्या आणि शेतकऱ्यांचं नुकसान का केलं याचा प्रशासनाने तपास करावा आणि सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई द्यावी, याच्यासाठी आम्ही हे निवेदन द्यायला आज शेतकरी या ठिकाणी आलो। आणि याचं जर आता समजा यांनी दखल घेतली नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आपली पिकाचे भरपाई मिळवण्यासाठी आंदोलन करतील, याची कृपया प्रशासनाने नोंद घ्या। पालखेड डाव्या कालव्याचं जे पाणी उशिरा आलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे आमचं नुकसान झालेलं आहे, पिकं जळाली, तर याच्या संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे याची तपास करावा म्हणून। आणि त्याच संदर्भामध्ये आज आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनाही आम्ही ते पत्र देण्यासाठी येतं सर्व शेतकरी मिळून संघटनेच्या माध्यमातून आलेलो आहे। कालवा सल्लागारमध्ये ज्याप्रमाणे ठरलं होतं 25 फेब्रुवारीला आवर्तन सोडायचं आणि वर्षभर पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं जे नियोजन झालेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये शेतीच्या पाण्याचं खेळ केला त्यांनी, वेळेवर पाणी दिलं नाही। त्यामुळे येवले तालुक्यातील कांदा असेल, मका असेल, गहू असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पिकं पाण्याअभावी जळून गेली आणि उष्णता एवढी वाढलेली, विहिरींनी तळ गाठलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये वर्षभराचं नियोजन असताना सुद्धा प्रशासनाने का हलगर्जीपणा केला आणि शेतकऱ्यांचं का नुकसान केलं हे यांनी तपासलं पाहिजे। प्रशासनाने ही विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो। माननीय जलसंपदा मंत्री यांना सुद्धा आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे, त्यांना सुद्धा ही विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। न झाल्यास मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन शेतकरी छेडतील, याची कृपया नोंद घ्या। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।